गोव्याच्या एका रेस्टॉरंटमध्ये मंडळी मिरची भजी एक नंबर भेटतात राव। मी इतक्या जागी फिरले आणि हर एका जागी मी मिरची भजी खाल्लेले आहेत आणि मला तिथले नाही आवडत जेवढे मला गोव्याच्या ह्या रेस्टॉरंटमधले आवडतात। मग मी तिथल्या शेफना रेसिपी विचारायचा प्रयत्न केला, त्यांनी मला नाही सांगली। मग माझा एक्सपेरिमेंट मोड ऑन झाला आणि मी फायनली सक्सेसफुल झाले त्यामध्ये। त्यांनी बनवतात त्या मिरच्यांचा थोडा मी पोस्टमॉर्टम केला आणि ट्रिक जाणून घेतली। मग त्यांनी मिरच्यांना ना 2 वेळेस तळवतात, फक्त एवढीशीच गोष्ट आहे त्यांची, बाकी दुसरं काहीच करत नाही ते एक्स्ट्राचे तामझाम। मिरच्यांना पहिल्यांदा घेऊन मधातून चिरून घेतात, त्यानंतर याला तेलामध्ये तळवतात, त्यानंतर याला बेसनचं कोटिंग करतात। बेसनमध्ये पण त्यांनी काही जास्त टाकत नाहीत, फक्त हळद, मीठ आणि खायचा सोडा बस, आणि याची कोटिंग करून ते परत एकदा तळवतात। बस झाले, तुमची मिरची भजी तयार आहेत। आणि त्यांच्या रेस्टॉरंटमधली ही जी पुदिना चटणी आहे ना एकदम स्पेशल आहे। त्यांनी हर एका गोष्टीसोबत सर्व करतात, व्हेज, नॉन व्हेज, आणि स्पेशली कितीतरी लोक ही चटणी खाण्यासाठी तिथं त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये येतात। तर मंडळी, चटणीच्या रेसिपीसाठी मला सर्वप्रथम फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पुदिना असं टाईप करा। तुमच्या DM-मध्ये ह्या चटणीची रेसिपी मिळून जाईल। आणि अजून अशा रेसिपीसोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी। धन्यवाद।